नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। तर ह्या दोन जोड्या आहेत, हे व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे मी आणि आता हे व्यवस्थित चिरून घेऊयात आपण। शेपूच्या जोड्या व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत। त्याच्यासाठी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, टोमॅटो एक घेतला आहे बारीक चिरून, आणि याच्यामध्ये मिरची आहे आणि लसूण आहे, थोडं मीठ टाकलेले, ते मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। इथे आहेत भाजलेले शेंगदाणे, मला उबडधोबडच थोडे असे भाजलेले आवडतात। आणि ह्याच्यामध्ये आहे ही मुगाची डाळ आहे, सो ही मी 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलेली आहे। चला तर आपण बनवूयात शेपूची भाजी। आता आपण कढई गरम करून घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण एक कढई तेल टाकायचं, थोडंसं ॲड करते मी, थोडं गरम होऊन द्यायचं तेलाला। लागे मिरची आणि लसूण, सो त्याच्यामध्ये ॲड करायचं। त्याच्यानंतर आपण हा जो कांदा आहे बारीक केलेला तो पण ऍड करू याच्यामध्ये। असं व्यवस्थित परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करायचं। कांदा अगोदर थोडासा लालसर होऊन झाल्यानंतर टोमॅटो ऍड करायचं। थोडं त्याला मीठ टाकायचं सगळं। मी नॉर्मल थोडंसं लाल तिखटही ऍड करते, थोडीशी हळद करते। असं थोडंसं तेल सुटून द्यायचं, म्हणजे आपलं जे कांदा टोमॅटो आहे तो व्यवस्थित फ्राय होऊन त्याला तेल सुटतं। आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत आपली शेपूची भाजी। मुगाची डाळ आपण भिजून घेतलेली आहे, ती अशी टाकायची याच्यामध्ये अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आधी तूप बनवलेला आहे तो तूप पण टाकायचा। त्याच्यानंतर आपण ते करणार आहोत मिक्स। बघा व्यवस्थित अशी आपली शेपूची भाजी शिजत आहे, व्यवस्थित मिक्स झालेली आहे। 10-20 किंवा 10 मिनिटासाठी तरी आपण अशी भाजी ठेवली पाहिजे, जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी आत करून जाईल आणि आपली जी डाळ वगैरे आहे ती व्यवस्थित शिजेल। तयार झालेली आहे, तर आपण